सुरुवातीला त्यांच्याकडनं घेतलेला आहे. आणि पंडित प्रभाकर कारेकर जे उत्तम शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत गायचे, आज ते आपल्यामध्ये नाही, त्यांचं मार्गदर्शनसुद्धा केतकीला लाभलेलं आहे. आणि केतकीबरोबर साथ करतायत निलेश निरगुडकर, यांचंसुद्धा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. खास मुंबईहून आलेले आहेत. आणि निलेशबद्दल सांगायचं म्हणजे निलेश चांगला बँकेत नोकरीला होता, पण ती नोकरी सोडली आणि पूर्णपणे आता तो संगीत क्षेत्रामध्ये आलेला आहे. तर कुडाळमध्ये मला वाटतं तो पहिल्यांदाच आला आहे सिंधुदुर्गात. तर सर्व सिंधुदुर्गवासियांच्या वतीने मी तुझं स्वागत करतो. आणि हे दोघं सादर करतायत घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. रसिको, यानंतर आपण एक नाट्यपद ऐकणार आहात. आपल्या माहितीसाठी सांगतो, वसंतरावने एकंदर 14 संगीत नाटकांना संगीत दिलेलं होतं. त्या नाटकामध्ये जो गायक गाणारा असेल त्याचा गळ्याचा पोत काय, तो काय गळ्यातून काढू शकेल, याचा संपूर्ण विचार करून वसंतराव चाली बांधत असत. 1970मध्ये बाळ कोलटकर यांनी देव दिना घरी धावला या नाटकाची निर्मिती केली. आणि त्याचं संगीत वसंत देसायांचं होतं आणि डायरेक्शन बाळ कोलटकर यांचं होतं. या नाटकातील कुमार गंधर्व, वाणी आणि कोरस असं अप्रतिम अशी भोपाळीच आहे. मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला दाविला, स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाळा. निलेश आणि मला वाटतं केतकी. हॅलो. उपस्थित सर्व मायबाग रसिक श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. हे गीत जे मी आता सादर करणार आहे, एका वेगळ्या शैलीमध्ये मी सादर करणार आहे. आणि मुद्दामून हे गीत सादर करण्यापूर्वी हे नम्र निवेदन मी करत असतो की ज्या शैलीमध्ये मी सादर करणार आहे त्याला कृपया विडंबन समजू नये. तर तुम्हाला मूळ गाण्याच्या जितकं जवळ मला नेता येईल हा माझा प्रयत्न असतो. आणि आत्तापर्यंत मी जिथे जिथे हे गाणं गायलो तिथे तिथे मला भरभरून दाद मिळाली. आणि खास करून कुडाळ, गोवा किंवा या प्रांतातले जे रसिक आहेत ते खूपच सुखंद आणि दर्दी रसिक आहेत. त्याच्यामुळे रिहर्सलच्या वेळेला पण ही गोष्ट मी इथे कोणालाही माहीत नव्हती की मी हे गाणं कशा प्रकारे सादर करणार आहे. तर माझं हे जे नम्र निवेदन आहे, कृपया त्या गाण्यामागचा आशय किंवा हे सादर करण्यामागची जी भावना आहे ती समजून घेऊन आपण हे ऐकावं. आवडलं तर आवर्जून आशीर्वाद आणि शुभेच्छा द्या.
मुनीचा सागर तीरी ऋषी मुनीचा आ आ आ आ सागर तीरी ऋषी मुनीचा वेद घोष चालला वन वेळूंच वाजवी मुरली वन वेळूंच वाजवी मुरली छान सूर लागला आ तनुषी हे आता तुला वेगळ्या ढंगात गायल्यामुळे वन्स मोर गावात लागेल. घे घे. खूप खूप धन्यवाद की या प्रयोगाचं प्रयोजन तुम्हाला कळलं, यासाठी मी तुम्हाला मनपूर्वक तुमचा मी ऋणी आहे. सागर तीरी ऋषी मुनीचा सागर तीरी ऋषी मुनीचा वेद घोष चालला यानंतर आपल्याच कुडाळमधल्या डॉक्टर तेजस्विनी देसाई आपल्या समोर येत आहेत. पुन्हा एकदा एक नाट्यपद नाटक जय जय गौरी शंकर 1966 मध्ये भालचंद्र पेंढारकर यांनी या नाटकाची निर्मिती केलेली होती आणि विद्याधर गोखले यांनी नाटक लिहिलेलं. प्रसाद सावकार यांनी हे पद अजरामर केलेलं आहे. नारायणा रमा रमणा. डॉक्टर तेजस्विनी देसाई यांच्याबद्दल रत्नागिरीमध्ये विनया परब नावाच्या त्यांच्या गुरु होत्या. त्याच्यानंतर जोई धामगुडे पांडे यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीत शिकलेलं आहे आणि पुण्यामध्ये मधुवंती देव नावाच्या गायिका आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा त्यांना मार्गदर्शन मिळालेलं आहे. जरा जोरदार टाळ्यांनी आपण डॉक्टर तेजस्विनी देसाई आपल्या कुडाळमधलीच आहे, तर स्वागत करूया. नारायणा रमा रमणा. खरं तर हे पुरुषांनी गायलेलं पद आहे, परंतु त्याची तयारी एवढी चांगली आहे की ते म्हणाले हे पद मी गाणार म्हणून. गायला तसं कठीण आहे, म्हणजे तिला मी घाबरत नाही आहे, परंतु तिने हे पद निवडल्याबद्दल तिला मी धन्यवाद देतो मनापासून.
तुझिया चरणी सादर वंदन, तुझिया चरणी सादर वंदन, तुझिया चरणी सादर वंदन. नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, करुणाघना रे नारायणा, नारायणा, नारायणा. क्या बात आहे. इथे उभे राहा. तुझ्यासाठी ही माझ्याकडे पहिल्यांदाच गायलेली आहे आणि आमचे अमय देसाई यांची ती नातेवाईक आहे आणि अमयने मला सांगितलं की उत्तम गाते. आता त्याची प्रचिती आपल्याला आलेली आहे. अतिशय कठीण आहे गायला गाणं आणि तिने ज्या काही जागा घेतल्या या ठिकाणी त्या अप्रतिम आहेत. आणि पु ल देशपांडे एकदा म्हणाले होते की गाण्याला ट्युशन उपयोगाची नाही, इंट्युशन पाहिजे. गाणं आतून आलं पाहिजे. आणि मंगेश पाडगावकर यांचं गाण्यावरचं एक बोल गाणं आहे, त्याचा मला सांगायचा मोह होतोय. गाण्यावर असल्यामुळे मी बोलतो. ते असं म्हणतात की गाय जवळ घेते ने वासरू लुचू लागतं. गाय जवळ घेते ने वासरू लुचू लागतं. आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं. आपण जसं गाणं जनामध्ये गाऊ शकतो तसंच ते आपल्या मनामध्ये सुद्धा गाऊ शकतो. जनामध्ये गायलात म्हणून तुम्ही मोठे नसता आणि मनामध्ये गायलात म्हणून तुम्ही छोटेही नसता. एक गोष्ट नक्की असते, तिन्ही काळ पक्की असते, आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे. आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे. गाण्यावर प्रेम करत म्हटलं पाहिजे. गाणं हेच गाण्याचं मोल असतं. गाण्यापुढे बाकी सारं फोल असतं. यानंतर पुन्हा आपले परुळ्याला राहणारे आत्माराम गोसावी हे सुद्धा उत्तम गातात. गंधर्व महाविद्यालय डोंबिवली येथे त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलेलं आहे. प्रभाकर पंडित यांचं मार्गदर्शन सुद्धा गोसावींना लाभलेलं आहे. ते तबला विशारद आहेत, त्यामुळे गाणं गाताना लयीशी ते खेळू शकतात तबला विशारद असल्यामुळे. आणि ते उत्तम कीर्तनकार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आत्माराम गोसावी परुळे. दाजी दाजी राम मराठे यांनी याच नाटकातील निराकार ओंकार अप्रतिम असं पद आहे, राम मराठेने गायलेलं. गोसावी साहेब सादर करतात.
निराकार ओंकार निराकार ओंकार निराकार ओंकार निराकार ओंकार साकार
चारुता प्रीत चारुता प्रीत साऱ्या जगाला निराकार ओंकार निराकार संसार हा रंगविला हा रंगविला निराकार ओंकार निराकार 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 फर्स्ट क्लास मस्त. हे गोसावी बुवांचं गाणं गेल्या वर्षी मी परुळ्यामध्ये ऐकलं आणि त्यांना म्हटलं आता मी जर कार्यक्रम केला तर तुम्हाला नक्की बोलवणार. ते उत्तम कीर्तन पण करतात. हा जरा जोरदार टाळ्या. आत्माराम गोसावी. आत्ता आपण जी दोन पदं ऐकलीत, प्रसाद सावकार आणि राम मराठे, त्यातले प्रसाद सावकार आज जवळजवळ 97-98 वर्षाचे आहेत आणि 3 वर्षापूर्वी आम्ही गोव्याला जाऊन त्यांना वसंत देसाई स्मृती पुरस्कार दिला. राजन नाईकला माहिती आहे, मी राजन नाईकला बोलवलं होतं पण तो कामात व्यस्त होता. प्रसाद सावकारनी त्यावेळी गाणं गायलेले आहेत. ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल तुमचा मोबाईल नंबर द्या किंवा माझ्या चॅनलवर जा आणि प्रसाद सावकारना पुरस्कार दिला आहे, वसंत देसाई स्मृती पुरस्कार. आणि त्यानिमित्ताने त्यांची मुलाखत मी घेतली आहे. मग त्यांनी आपली सगळं आयुष्य कसा मी आलो नाट्यसृष्टीत आणि चित्रपटासाठी कसा मी गेलो गायला, तिकडचे काय नियम असतात वगैरे फार सुंदर सांगितलेलं आहे. तुम्ही ती यूट्यूबला मुलाखत बघू शकता. आणि पंडित राम मराठे यांना गेल्या वर्षी आम्ही डोंबिवलीला एक कार्यक्रम वसंत देसाईंचा केला. त्यावेळी त्यांचा मुलगा मुकुंद मराठे त्यांनी हा पुरस्कार घेतला. म्हणजे या दोघांना सुद्धा वसंत देसाई पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत. आणि आज संगीतकार वालावलीचे सुपुत्र विजय गावंदे साहेब कुठे आलेत? कुठे गेले? हा इकडे वाटलंय मला. आणि आमचे वालावलीचे भाऊ देसाई 80 वर्षाचे आहेत, अजून हार्मोनियम वाजवतात. दशावतार नाट्य संगीत दोघंही. मला अभिमान वाटतो की मी सुद्धा वालावलीचा आहे. आणि आज वालावलीच्या 2 सुपुत्रांना वसंत देसाई स्मृती पुरस्कार देऊन काही गाण्यानंतर आपण सन्मानित करणार आहोत आणि त्यांचं मनोगत सुद्धा ऐकणार आहोत. आणि तो पुरस्कार देण्यासाठी वसंत देसाईंबरोबर अनेक एक सूर ताल त्या अनेक चित्रपटामध्ये प्रायव्हेट गाण्यामध्ये गायलेल्या श्रीमती फैयाज दिदी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार काही वेळातच काही गाण्यानंतर आपण त्यांना देणार आहोत. वसंतरावने एकंदर 20 मराठी चित्रपटांना संगीत दिलेलं होतं. लोकशाहीर राम जोशी हा त्यांचा पहिला चित्रपट. आणि त्याच्यानंतर मग त्याने अनेक सोयीवर झाले ते बायानं नवरे सांभाळा. आत्ता जे चित्रपट गीत आपण ऐकणार आहात ते मोलकरीण या चित्रपटातील 1963 मध्ये हा चित्रपट आलेला होता. गरी माडगुळकरांनी गाणी लिहिलेली होती
आणि आत्ता जे गीत आपण ऐकणार आहात ते आशाबाईंनी गायलेलं गीत आहे. आशाबाईंना हिंदीमध्ये वसंत देसाईंनी पहिलं माईक समोर उभं केलं. आशाबाईंचं वय होतं 14 वर्षाचं. आशाबाईंचे पाय कापायला लागले. चित्रपटाचं नाव होतं अंधों की दुनिया आणि गाण्याचे शब्द होते गरीबों के दाता गरीबों के वाली. वसंतांनी ओळखले की आशा घाबरलेली आहे. जोहराबाई यांनी हे गीत गायलं आणि आशाबाई कोरसमध्ये गायल्या. आशाबाईंना पहिला हिंदीमधला ब्रेक वसंत देसाईंनी दिलेला आहे. मोलकरीण या चित्रपटातील आशाबाईंनी गायलेलं गीत अतिशय हळूवार देव जरी मज कधी भेट केतकी सादर कर. एकोणीसशे 53मध्ये आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी श्यामची आई या चित्रपटाची निर्मिती केली आणि त्याचं डायरेक्शन सुद्धा त्यांनीच केलं. याचं कारण साने गुरुजींवर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी
त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. संगीत वसंत देसाईंचं होतं. या चित्रपटात एकंदर 6 गाणी होती. 4 गाणी अत्रे साहेबांनी लिहिली. एक गाणं वसंत बापटांनी, जे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलं होतं, छडी लागे छमछम. आणि एक कवी यशवंत यांची आई नावाची एक कविता होती. आता ज्यावेळी वसंत देसाईंनी संगीत दिलं, तर अत्रेंनी इच्छा प्रकट केली की तुम्ही साने गुरुजींची भेट घ्या. वसंतरावांना सांगितलं. आता अत्रेंनी सांगितल्यामुळे वसंतराव तयार झाले. एक दिवस ते साने गुरुजींना भेटायला गेले. आता भेटायला गेल्यानंतर त्यांना काहीतरी घेऊन जायला पाहिजे, म्हणून वसंत देसाईंनी मोगऱ्याची फुलं एका परडीमध्ये टाकली छानशा, आणि ती परडी साने गुरुजींना भेट म्हणून ते घेऊन गेले. साने गुरुजींनी ती परडीतली फुलं बघितली आणि स्वतः मोगऱ्याचा हार केला आणि वसंतरावांच्या उजव्या हातात बांधला. त्याची जाण वसंतरावांनी ठेवली आणि पुढचे अनेक दिवस दररोज मोगऱ्याचा हार त्यांच्या हातामध्ये असायचा, उजव्या हातामध्ये, साने गुरुजींची आठवण म्हणून. आणि रसिको, हा चित्रपट असा होता की पहिला राष्ट्रपती पुरस्कार विजेता चित्रपट. या चित्रपटाची एक प्रिंट, या चित्रपटावर बरंच बोलण्यासारखं आहे. वसंत देसाईंचं संगीत म्हणजे ज्यावेळी चित्रपटात श्रेयनामावली येते आणि साने गुरुजींची प्रतिमा येते पडद्यावर, त्यावेळी वसंत देसाईने गाईचं अंबरणं रेकॉर्ड करून बॅकग्राऊंडला वाजवलं आहे. म्हणजे काय ते प्रयोगशील होते बघा. साने गुरुजी हे वेगळं व्यक्तिमत्व, गाईचं अंबरणं त्यांनी रेकॉर्ड करून बॅकग्राऊंडला वाजवलेलं आहे. आता हा चित्रपट ज्यावेळी प्रदर्शित झाला, या चित्रपटाची एक प्रिंट दिल्लीला पाठवायची होती. समीक्षक मंडळ 1953 दिल्लीला असे. ती प्रिंट काढण्यासाठी अत्रेकडे पैसे नव्हते. अत्रेंचे सहाय्यक होते द साठे, त्यांनी आपल्या बायकोचे दागिने गहाण ठेवले आणि प्रिंट काढली, दिल्लीला पाठवली. आणि समीक्षक मंडळामध्ये एकही मराठी माणूस नसताना या चित्रपटाची राष्ट्रपती पुरस्कारासाठी विजय झाले. हे सगळं श्रेय वसंत देसाई, आचार्य अत्रे, त्यातले गायक. आता गीत आपण ऐकणार आहात. अतिशय हळूवार अशी चाल वसंतरावांनी बांधली आहे. बरं जरी ग पितांबर. डॉक्टर पुन्हा आपल्या समोर येत आहेत तेजस्विनी देसाई. हे गीत हळूवार गीत आहे, ऐकूया. भरजरी ग पितांबर दिला फाडून
ऐको एवढी सुंदर गाणी आपण ऐकतात ते साथ करणारे कलावंत आहेत. त्यांचा परिचय मी आपल्याला करून देतो. माझ्या उजव्या हाताला सिद्धेश कुंटे कुडाळमधलेच आहेत, तबल्याची साथ करतायत. आणि मी ज्यावेळी सिद्धेशला फोन केला, म्हटलं असा असा कार्यक्रम आहे, आपल्याला सगळे वादक आपले कुडाळचेच हवे आहेत, सिंधुदुर्गमधले. त्यांनी सगळी जबाबदारी घेतली आणि पूर्ण टीम त्यांनी तयार केली. त्याच्या बाजूला ढोलकीवर गौरव पिंगुळकर, जोरदार टाळ्या. ऑक्टोपॅडवर अश्विन जाधव, कीबोर्डवर अभिषेक माने आणि दुसरे कीबोर्ड आहेत बाळकृष्ण उर्फ पप्पू नाईक. आणि हार्मोनियमवर आपल्या सर्वांचे लाडके कुडाळचे राजन नाईक आज खास हार्मोनियम घेऊन बाजूला उभे आहेत. आणि हे सर्व जे वाद्य वाजत आहेत त्याचं संगीत संयोजन, म्हणजे ज्याला आपण एखाद्या गाण्याला टायमिंग देणं म्हणतो आणि ते गाणं कधी फेड आउट करायचं याची पूर्णपणे जाण असलेले आशा आणि लता यांना देशात आणि परदेशात अकॉर्डिंगचे साथ करणारे गेली जवळजवळ 50 वर्षे असे सुराज साठे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. खास मुंबईहून ते आलेले आहेत. आता पुन्हा एकदा आत्माराम गोसावी येत आहेत. अतिशय वसंत देसाईंचं गाजलेलं पद बरे मनात सुंदरा. आणि साऊंडची व्यवस्था करणारे किरण नाईक यांच्यासाठी जोरदार टाळ्या, कारण त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. तुझीच मूर्ती श्यामला श्यामला भरे मनात सुंदरा भरे मनात सुंदरा भरे मनात सुंदरा तुझीच मूर्ती श्यामला भरे मनात सुंदरा तुझीच मूर्ती श्यामला भरे मनात भरे मनात सुंदरा तुझीच मूर्ती श्यामला छंद लागला जीवास छंद लागला जीवास धुंद जो करी मला भरे मनात सुंदरा भरे मनात सुंदरा भरे मनात कोकिळेस लाभली सुरम्य गीत माधुरी कोकिळेस लाभली कोकिळेस लाभली सुरम्य गीत माधुरी कोकिळेस लाभली सुरम्य गीत माधुरी गौरगाल भूषवी गौरगाल भूषवी गौरगाल भूषवी गौरगाल भूषवी सुरेख तीळ साजिरा भरे मनात सुंदरा भरे मनात सुंदरा भरे मनात सुंदरा भरे
लाभता तुझा परी सुकांत कृष्ण सुंदरी रे लाभता 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 तुझा परी सुकांत कृष्ण सुंदरी रे लाभता तुझा परी सुकांत कृष्ण सुंदरी म्हणेन मी नको मला म्हणेन मी नको मला अप्सरा मनोरह भरे मनात सुंदरा भरे मनात सुंदरा रे तुझीच मूर्ती श्यामला तुझीच मूर्ती श्यामला भरे मनात सुंदरा भरे मनात भरे मनात सुंदरा तुझीच मूर्ती श्यामला 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 भरे मनात सुंदरा भरे मनात सुंदरा भरे मनात सुंदरा तुझीच मूर्ती श्यामला या बात मी सांगितलं की 1960 ते 1975 या 15 वर्षाच्या काळामध्ये वसंतरावने एकंदर 14 नाटकांना संगीत दिलेलं होतं. त्याची सुरुवात 1960मध्ये पंडितराज जगन्नाथ या नाटकाने झालेली होती. त्याच्यानंतर आपण एक अमर भोपाळी या चित्रपटातील पंडितराव नगरकर यांनी गायलेलं अतिशय गाजलेलं गीत सांगा मुकुंद कोणी पाहिला. माझ्याच आवाजात गाणार आहे मी. हॅलो हॅलो सांगा मुकुंद कुणी हा पाहिला आ
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, 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 मुकुंद कुणी हा पाहिला सांगा मुकुंद कोणी हा कोणी हा पाहिला सांगा मुकुंद कोणी हा पाहिला सांगा मुकुंद कोणी हा पाहिला सांगा मुकुंद यानंतर एक 2 गाणी उरलेली आहेत आणि त्याच्यानंतर आपण पुरस्कार वितरण जे आहे तो मुख्य कार्यक्रम आहे आपला. त्याच्यानंतर पुरस्कार वितरण होईल आणि त्याच्यानंतर मग सलग आपण वसंतरावांची हिंदी गाणी आपण ऐकणार आहोत. जवळजवळ 52 चित्रपटांना त्यांनी संगीत दिलेलं आहे. 2 चित्रपट त्यांचे रिलीज नाही झाले, म्हणजे टोटल 54 हिंदी चित्रपटानं संगीत दिलेलं आहे. त्याचा जो प्रवास आहे पुढचा तो आपण पुरस्कार वितरणानंतर पाहणार आहोत. आता तुर्तास पुन्हा एकदा अमर भोपाळी, लताबाई लटपट लटपट तुझं सांग. बरं, याची लय आहे ती बघा या गाण्याची.
हो गव्हाणे साहेब, तुम्हाला काय ते मलयगिरीचं ऐकायचं होतं? सगळ्यांची असेल तर एक कडवं. आपण निलेश, पुन्हा एकदा निलेशला आमंत्रित करतो. वेगळ्या आवाजात त्यांनी ते, कठीण आहे खरं तर. कुमार गंधर्वांची गायकीच कठीण आहे, तर हे पद सादर करणं म्हणजे अतिशय कठीण आहे. कुमारांची एक आठवण तुम्हाला सांगतो, तो येईपर्यंत. लहान मुलांना झोपवताना बायका ज्या लोऱ्या म्हणतात, त्यांना लहान मुलांना झोप येते. कुमाराने बघितलं तर त्या लोरीमध्ये काही स्वर होते, झोप आणायला कारणीभूत ठरायचे. तर कुमारांनी सगळ्या भाषेतल्या लोऱ्या मिळवल्या, मल्याळम, तामिळ, बंगाली, आणि त्याचा अभ्यास केला. तर त्यांना काही स्वर त्याच्यात कॉमन आढळले. तर ते कॉमन स्वर घेऊन कुमारांनी एका रागाची निर्मिती केली. त्या रागाला नाव दिलं निंदी यारी, म्हणजे झोप आणायला कारणीभूत ठरते. असे कुमार गंधर्व हे प्रयोगशील, आणि त्यांच्याकडनं गाऊन घेणं हे अतिशय कठीण होतं. परंतु वसंतराव सारखे म्युझिक डायरेक्टर ते काम करू शकत असत. निलेशसाठी जोरदार टाळ्या. हे कठीण आहे खरं. खूप खूप धन्यवाद सर. सागर तीरी ऋषी मुनींचा, सागर तीरी ऋषी याच्यानंतर
हॅलो. विजय साहेबांसाठी परत ते मी एक नम्र निवेदन सांगतो की मी गाण्याच्या आधीच हे सांगितलं होतं की कृपया याला नक्कल किंवा विडंबन समजू नये. तर सर्व रसिक श्रोत्यांना मूळ गाण्याच्या जवळ नेण्याचा माझा जो प्रयत्न होता त्यासाठी हे या शैलीमध्ये गाणं मी हे सादर केलं. आणि असं विविध म्हणजे हिंदी गाणी जी खास करून मी सादर करतो ते त्या वेळेला त्या गायकांच्या आवाजाचा आपोआप तशी शैली माझ्या आवाजातनं येते. पुढे आहे रफी साहेबांची गाणी आहेत त्यावेळेला त्याची झलक आपल्याला पाहायला मिळेलच. तर खूप खूप धन्यवाद. आणि खूप दिग्गज लोक इथे बसलेले आहेत. फैयाज दिदी आहे तिकडे, त्यामुळे स्टँडिंग ओवेशन म्हणजे मला माहीत नाही मी त्याला एवढा पात्र आहे की नाही, पण तुमचे आशीर्वाद मला मिळाले एवढे मी नक्की मनापासून समजतो. खूप खूप धन्यवाद. कुमार गंधर्वांची आणखी एक आठवण आपल्याला सांगतो, ऐकण्यासारखी आहे. शिवाजी मंदिरला त्यांचा कार्यक्रम होता आणि कविवर्य मंगेश पाडगावकर त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि फारसं रसिक श्रोते त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते, फार कमी लोक आले होते. तर मंगेश पाडगावकर कुमारांना भेटायला गेले इंटरवलमध्ये आणि ते म्हणाले गाणं फार सुंदर चाललंय परंतु जरा आणखी रसिक श्रोते पाहिजे होते. तर कुमार त्यांना काय म्हणाले, मी बाहेर बघून थोडंच गातो. म्हणजे त्यांचा सांगण्याचा हेतू होता मी आत बघून गातो, समोर किती लोक आहेत याचा मला काही फरक नाही पडत. तर आता आपण प्रफुल्ल वालावलकर यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो. पुढचा जो पुरस्कार वितरण समारंभ आहे त्याचं सूत्रसंचलन प्रफुल्ल वालावलकर करणार आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आज कुडाळमध्ये एक अभ्यासपूर्ण निवेदन करणारा असा निवेदक आहे. अनेक कार्यक्रमात मध्ये आमच्या KPL झाल्या, त्या KPLला सुद्धा प्रफुल्ल वालावलकरांचा सहभाग होता. तर आपण एक 5-6 चेअर इथे लागतील.